आजचं जे लेक्चर आहे इट इज ऑन द आर्टिफिशियल रेन मेकिंग. ओके, तर फर्स्ट आय विल शेअर द स्लाइड so it can be visible to you. So in previous lectures, in last week we have studied the precipitation. There are different types of precipitation, condensations, and today and clouds, the classification of clouds. Okay, how a cloud forms and what is the mechanism of the cloud. Okay, so today so I will start the new topic, that is artificial rain making. Okay, आवाज ऐकू येतोय? स्क्रीन दिसते का? हॅलो, येस सर. स्क्रीन दिसते का? येस सर. ओके, ठीक आहे. तर चालू करूया आपण लेक्चर नंबर 10 because we have already covered up to 9 lectures. Lecture number 10, artificial rain making. Okay, opening of the clouds. The topic चं नाव आहे artificial rain making. ठीक आहे. So आता as you know that what is meant by cloud. Cloud is a bunch of water vapor or ice particles. क्लाउड म्हणजे काय? एक वॉटर वेपरचा बंच असतो किंवा त्यामध्ये आईस पार्टिकल्स असतात, तर त्याचा एक गुच्छ असतो विच इज फ्लोटिंग इन टू द ऍटमॉस्फिअर. तो ऍटमॉस्फिअर मध्ये तरंगत असतो. ओके, दिस इज नोन एज क्लाउड. हे सर्वांना माहिती आहे की क्लाउड म्हणजे काय. सो व्हॉट इज द क्लाउड सीडिंग? आता आपल्याला ह्याच्यामध्ये क्लाउड सीडिंग बघायचं आहे. द क्लाउड सीडिंग इज अ वेदर मॉडिफिकेशन टेक्नॉलॉजी टू हेल्प टू क्रिएट अ रेन इन अ ड्रॉट अफेक्टेड एरिया. आता what happened in most of the time in a rainy season, you will see that there will be a plenty amount of cloud is there. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये ढग आहेत, but there is a no rainfall. पण पाऊसच पडत नाही. म्हणजे ढग मोठ्या प्रमाणामध्ये आहे तरी पण पाऊस पडत नाही. So here we are using the technology that is cloud seeding. तिथं आपण ही जी टेक्नॉलॉजी आहे क्लाउड सीडिंग. क्लाउड सीडिंग म्हणजे काय? ढगांमध्ये केमिकलचा स्प्रे करणे किंवा केमिकल कुठले आहेत? सिल्वर आयोडाइड आहे, त्यानंतर CO2 त्याला ड्राय आईस म्हटलं जातं तो आहे, किंवा आपलं जे साल्ट आहे सोडियम क्लोराइड. सो बाय स्प्रेइंग दॅट केमिकल इनटू द क्लाउड, सो दे ऍक्ट ॲज अ न्यूक्लियाय. ते काय करतात? एक न्यूक्लियाय म्हणून ऍक्ट होतात आणि त्याच्या आजूबाजूला देयर विल बी अ फॉर्मेशन ऑफ water droplets. As you know from the previous lecture, for the cloud seeding म्हणजे ढग बरसण्यासाठी किंवा पाऊस पडण्यासाठी त्याला कंडेन्सेटिंग न्यूक्लियाय पाहिजे. कंडेन्सेटिंग न्यूक्लियाय म्हणजे काय? डस्ट पार्टिकल, स्मोक पार्टिकल हे पाहिजे की जे हायड्रोस्कोपिक इन नेचर असतात आणि त्याच्या बाजूने पाण्याचा थेंब बनतो आणि when it come in contact with the cool air, it will convert into water vapor into कंडेन्सेटिंग न्यूक्लियाय and there will be a fall of rainfall आणि त्याच्यापासून पाऊस पडायला चालू होतो. So this information I have already given you. How it works? The scientists use an aircraft or a rocket to inject silver iodide or another substances into an atmosphere to mimic a ice nuclei. म्हणजे सिल्वर आयोडाइड असेल किंवा ड्राय आईस असेल. ड्राय आईस म्हणजे सॉरी ड्राय कार्बन डायऑक्साइड असेल. ड्राय कार्बन डायऑक्साइड हा सेम आपल्या बर्फासारखा दिसतो. ओके, पण तो ओला नसतो. आपल्या बर्फ ओला असते कारण ते पाण्यापासून बनलेला असते. सिल्वर CO2 जो आहे तो -80 डिग्री -80 डिग्रीला कूल केल्यानंतर कार्बन डायऑक्साइड तो सेम बर्फासारखा दिसतो. ओके, ते काय आहे ते पुन्हा सांगणार आहे. आणि ते ढगावर स्प्रे करायचं विमानामध्ये. ओके, आपले रेग्युलर विमान नाही, पॅसेंजर विमान. हे स्पेशल विमान असते, त्याच्या टाक्यामध्ये हे भरलेलं असते आणि त्या पंखांवर ओके पाईपा लावलेल्या असतात, त्यातनं ते स्प्रे होतं. ओके, आणि त्याच्यामुळं आईस पार्टिकल किंवा कंडेन्सेटिंग न्यूक्लियाय स्प्रे केल्यामुळं त्याच्या आजूबाजूला वॉटर ड्रॉपलेट जमा होतात आणि ते पाऊस पडायला चालू होतं. द अमाउंट ऑफ रेन और snow a cloud can produce depending upon the balance between the number of ice nuclei inside the cloud and the amount of water available to grow around the nuclei. म्हणजे किती प्रमाणामध्ये ढगामध्ये ऑलरेडी आईस पार्टिकल्स किंवा न्यूक्लियाय आहेत आणि आपण वरनं किती अप्लाय करायचे आहेत. तर तुम्हाला जर हे आपल्याला कसं कळणार? बाय युजिंग रडार.
रडर मधनं स्कॅन केल्यानंतर डॅफलर रडर असतं त्यातनं कळतं की या ढगामध्ये किती प्रमाणामध्ये मॉइश्चर आहे. ठीक आहे. हॅपनिंग cloud often lack naturally occurring ice nuclei. So injecting them with the silver iodide particles, which are very similar in structure to the ice, increase the number of nuclei. तर सिल्वर आयोडाइड हे जवळपास आईस न्यूक्लिया सारख्या साईज मध्ये असतं. ते टाकल्यानंतर ढगांमध्ये आईस न्यूक्लियाची संख्या वाढते आणि त्याच्या आजूबाजूला रेन ड्रॉप जमा होऊन पाऊस पडायला चालू होतो. How it will happen? This makes a cloud more efficient at generating ice crystals that either fall as snowflakes or melt to produce the raindrop. आता हे आईस न्यूक्लियाय इंजेक्ट केल्यानंतर आईस पार्टिकलची साईज वाढते आणि काही वेळेस बर्फ किंवा गाराचा पाऊस पण पडू शकतो किंवा त्या आईस न्यूक्लियाचं विरघळून पाण्याच्या थेंबामध्ये रूपांतर होतं आणि पाऊस पण पडतो. डिपेंडिंग ऑन द टेम्परेचर इन बिटवीन बिनीथ द क्लाउड, ढगाच्या खाली टेम्परेचर किती आहे. क्लाउड सीडिंग इज ऑल्सो यूज्ड to disappear the fog near to the some airport. जर एअरपोर्टच्या आजूबाजूला जर मोठ्या प्रमाणामध्ये जास्त असेल तर तिथं सुद्धा हे क्लाउड स्प्रेडिंग करतात, पाऊस पडतो आणि स्वच्छ वातावरण होतं. लक्षामध्ये आता तुम्ही म्हणसाल हा व्हाय वी हॅव टू डू दिस थिंग्स. आर्टिफिशियल रेन मेकिंग यांत्रिक पद्धतीने पाऊस पडायची गरज काय आहे. सो इन आवर इंडिया देयर आर ऑलवेज सम एरिया विच आर अ ड्रॉट ड्रॉप. आपल्या देशामध्ये बराच एरिया असा आहे तर कायम दुष्काळी आहे. ओके, आता लांब कशाला जावा. आमचा जो सातारा जिल्ह्यामध्ये मी जिथून येतो वडूज, खटाव, मान तालुका, तो वर्षानुवर्ष दुष्काळी आहे. आमच्याकडे खूप कमी पाऊस पडतो. आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, सांगली जिल्ह्यांमध्ये कायम दुष्काळी तालुके आहेत, तिथे पण पाऊस खूप कमी पडतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये पण काही तालुके आहेत तिथे पाऊस खूप कमी पडतो. पुणे जिल्हा असेल, बीड, उस्मानाबाद, मराठवाड्या, विदर्भामध्ये असे काही तालुके, काही जिल्हे आहेत जिथं खूप कमी प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये सुद्धा. सो बाय स्प्रेइंग द सिल्वर आयोडाइड or dry ice on the cloud, it will help to the area or the people who are living in that area, drought prone area, जिथे दुष्काळ पडतो त्या लोकांच्या त्या भागामध्ये पाऊस पडेल आणि लोकांचं पिण्याच्या पाण्याचं, शेतीच्या पाण्याची, नदी नाले ओढे भरून वाहतील आणि त्याचा लोकांना फायदा होईल. त्यासाठी ही आर्टिफिशियल रेन मेकिंग जी टेक्नॉलॉजी आहे हे एक चांगलं वरदान आहे. बट बिफोर गोइंग टू दॅट आय विल गिव्ह सम मोर इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दिस आर्टिफिशियल टेक्नॉलॉजी. आर्टिफिशियल रेन मेकिंग टेक्नॉलॉजीवर अजून काही माहिती तुम्हाला देतो म्हणजे तुमच्या कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने क्लिअर होतील. ही जी होती ती आपली फक्त पहिली स्लाइड होती. ओके, सो आर्टिफिशियल रेन मेकिंग ओके ते काय आहे आणि हाऊ इट विल हॅपन, हे कशा पद्धतीने होतं हे मी तुम्हाला सांगतो. क्लाउड युजुअली कंसिस्ट ऑफ व्हेरी स्मॉल ड्रॉपलेट ऑफ वॉटर which cannot fall appreciable below the cloud base without evaporating. आता क्लाउड हे तुम्हाला ऑलरेडी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की एक स्मॉल ड्रॉपलेट ऑफ वॉटर असतात, पाण्याचे बारीक थेंब असतात, तर ते शक्यतो वेपर फॉर्म मध्येच असतात. इन दिस कंडिशन क्लाउड आर स्टेबल, त्यावेळेस ते स्टेबल असतात. रेन ड्रॉप आर अबाउट मिलियन टाइम हेवियर दॅन द क्लाउड ड्रॉप. ओके, पाण्याचे जे बारीक बारीक थेंब असतात ते सस्पेंडेड मध्ये असतात, वॉटर वेपर मध्ये असतात आणि त्यामुळे ते तरंगत असतात. पण नुसतं तरंगून फायदा नाही. इट शुड बी दे हॅव टू कम टुगेदर अँड फॉर्म अ रेन ड्रॉप. त्यांनी एकत्र येऊन पाण्याचा थेंब बनवला पाहिजे. ओके, की जो 0.5 mm ते 5 mm एवढा बरेच झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर तो हेवी बनवून पृथ्वीकडे आला पाहिजे. ओके, ठीक आहे. त्याला सम मेकॅनिझम, त्याला बर्गन प्रोसेस किंवा कोलिजन असं म्हणलं जातं. कोलिजन किंवा बर्गन प्रोसेस म्हणजे काय आहे. सो मायनर वॉटर ड्रॉपलेट जे आहेत, बारीक बारीक वॉटर वेपर, दे आर कम टुगेदर, ओके, स्टिक टुगेदर विथ कंडेन्सेटिंग न्यूक्लियाय. जे डस्ट पार्टिकल असतात त्याच्या आजूबाजूला छोटे छोटे वॉटर ड्रॉपलेट एकत्र येतात आणि सगळे एकत्र येऊन एक मोठा वॉटर ड्रॉपलेट बनतो आणि त्यालाच म्हणलं जातं बर्जन प्रोसेस. व्हिडिओ मी ग्रुपवर ऑलरेडी टाकलेला आहे. ओके, ऍग्रो 11112 जो ग्रुप आहे त्याच्यावर ऑलरेडी प्रेझेंटेशन कसं होतं त्याचा व्हिडिओ पाठवलेला आहे, तो पाहू शकता, तुम्हाला कळेल. सो क्लाउड सीडिंग, the mechanism depend on the difference in the vapor pressure over ice and super cooled water at the same temperature. Cloud seeding मध्ये बऱ्याच वेळा काय होतं, I have already explained what is the principle of super cooled droplet. बऱ्याच वेळा टेम्परेचर 0 डिग्रीच्या खाली असते. आता नेमानं पाऊस पडला पाहिजे. ओके,
तुम्हाला काय शिकवलंय आतापर्यंत जॉग्राफी मध्ये की व्हेन अ क्लाउड इज कम इन कॉन्टॅक्ट विथ द कूल एअर, ज्या वेळेस ढगाला थंड हवा लागते त्यावेळेस पाऊस पडतो. बट मी तुम्हाला काय सांगितलंय लास्ट वीक मध्ये, इट इज नॉट सफिशियंट. ओके, तेवढंच सफिशियंट नाहीये. सो दॅट इट इज रिक्वायर्ड कंडेन्सेटिंग न्यूक्लिआय. त्याला एक न्यूक्लिआय किंवा डस्ट पार्टिकल पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, ढगाचं टेम्परेचर 0 डिग्रीच्या खाली असते, पण त्याच्यामध्ये न्यूक्लिआय नसल्यामुळं ते सुपर कूल्ड वॉटर राहतं. ओके, टेम्परेचर पण 0 डिग्रीच्या खाली आहे, पण त्याला कंडेन्सेटिंग न्यूक्लिआय नाही. ओके, सो क्लाउड सेटिंग मध्ये आपण काय करतो, कंडेन्सेटिंग न्यूक्लिआय किंवा ड्राय आईस पार्टिकल्स त्याच्यामध्ये टाकतो. इफ आइस क्रिस्टल फ्रॉम द अपर कूल्ड क्लाउड water evaporate of the droplet and migrate to the ice crystal which grow and begin to fall, increases their growth rate by collision with other droplets and eventually melting and falling as a raindrop. बऱ्याच वेळा काय होतं, ढगाच्या वरच्या लेयर मध्ये काय असतात, आईस क्रिस्टल असतात. ते आईस क्रिस्टल खाली येतात. खालच्या लेयर मध्ये येतात. ढग काय 2 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटरचा नसतो. ढगाची हाईट 500 मीटर ते 2 किलोमीटर 3 किलोमीटर 4 किलोमीटर 5 किलोमीटर पर्यंत पण असते. वरच्या लेयर मध्ये आईस क्रिस्टल खाली यायला चालू होतात. खाली येताना ते मेल्टिंग होतात. मेल्टिंग म्हणजे काय, वितळतात. वितळल्यानंतर त्याच्या आजूबाजूला जे वॉटर वेपर आहे त्याला चिकटतं आणि त्याचा काय बनतो, रेन ड्रॉप बनतो आणि तो रेन ड्रॉप जमिनीवर येऊन पडतो. हे जर नॅचरली झालं नाही, सो वी हॅव टू मेक इट आर्टिफिशियली. तर ते आपल्याला आर्टिफिशियली बनवावं लागतं. So artificial rain making. So presence of ice nuclei determine whether the crystal for the supercooled cloud is present or not. तर काय पहिल्यांदा बघायचं असतं, एकच मिनिट. Presence of ice nuclei determine whether the ice crystal form in a supercooled cloud or not. तर पहिल्यांदा आपल्याला बघावं लागतं की त्या ढगांमध्ये आईस क्रिस्टल्स आहेत का नाही, का ते फक्त सुपर कूल्ड क्लाउड आहे. सुपर कूल्ड क्लाउड म्हणजे काय ते तुम्हाला सांगितलंय, ज्याचं टेम्परेचर 0 डिग्रीच्या खाली असतंय, पण त्याच्यामध्ये आईस क्रिस्टल नसतात, फक्त थंड पाणी असते, कारण की त्याच्यामध्ये कंडेन्सेटिंग न्यूक्लिआय नसतो. तर हे कसं बघायचं, त्यासाठी डॅपलर रडर असतं. ते रडर ढगांना स्कॅन करतं आणि त्याच्यामध्ये आईस क्रिस्टल्स आहेत का नाही हे सांगतं. आईस क्रिस्टल फ्रॉम नॅचरली ऑकरिंग न्यूक्लिआय at the atmosphere of -10 degree to -30 degree Celsius. आईस क्रिस्टल हे ढगांमध्ये नॅचरली असतात. टेम्परेचर ज्यावेळेस ढगाचा ऍटमॉस्फिअर मध्ये -10 to -30 डिग्री सेल्सिअस असावं. At the warmer temperature, either the efficient ice forming nuclei are often deficient in the atmosphere or the cloud may occur with the top of superfluid cloud but not to be extent which activate the ice nuclei available. आता बऱ्याच वेळा काय होतं, वॉर्मर टेम्परेचर मध्ये म्हणजे ज्याचं टेम्परेचर 0 डिग्रीच्या पेक्षा जास्त असते त्याला वॉर्म क्लाउड म्हणतात. दोज क्लाउड वर टेम्परेचर इज मोर दॅन 0 डिग्री सेल्सिअस. ज्या क्लाउडचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असतं त्याच्यामध्ये आईस फॉर्मिंग न्यूक्लिआय नसतात किंवा आईस पार्टिकल नसतात, किंवा असले तरी ते टॉप लेअर वरच्या लेअरला असतात आणि सुपर कूल्ड ड्रॉपलेट्स खालच्या लेअर मध्ये असतात. ओके, it should be possible to initiate the precipitation by introducing the ice crystal or supplying the artificial nuclei. ओके, आता तो म्हणतात हा पाऊस तर पाडायचा कसा, मग त्याला एकच उपाय आहे, आईस क्रिस्टल किंवा कंडेन्सेटिंग न्यूक्लिआय त्या ढगामध्ये स्प्रे करणे. ते कशातनं करायचं, विमानामध्ये. ओके, ठीक आहे. आता तुम्हाला पहिल्यांदा सांगतो ड्राय आईस सीडिंग. ड्राय आईस म्हणजे काय, इथं फोटो दाखवतो तुम्हाला मी, दिसला काय ड्राय आईस, ओके दिसतात का क्यूब्स, हा आईसच आहे, बर्फच आहे, पण हा बर्फ पाण्यापासून बनवलेला बर्फ नसतो. पाण्यापासून बनवलेला बर्फ नसतो. CO2 जे आहे आपलं कार्बन डायऑक्साइड, ते CO2 हवेमधनं गोळा करायचं आणि ते -80 डिग्री सेल्सिअस ला ठेवायचं की त्याचं रूपांतर लिक्विड मध्ये न होता डायरेक्ट आईस क्यूब्स मध्ये होतं. ह्याला म्हणायचं ड्राय आईस. ह्याला ड्राय आईस का म्हणतात, कारण की हा वितळून ह्याच्यापासून पाणी पडत नाही. हा टेम्परेचर वाढलं की ह्याचे डायरेक्ट रूपांतर वाफेत होतं आणि CO2 बनतो. ह्याच्यामध्ये लिक्विड स्टेज नसते आणि हा ओला नसतो. ओके, म्हणून ह्याला ड्राय म्हणजे कोरडा बर्फ.
हा कशापासून बनतात? CO2 कार्बन डायऑक्साइड पासून बनतात. ओके, तर CO2 कसा बनवतो ड्राय आईस? हवेमधला कार्बन डायऑक्साइड घ्यायचा आणि -80°C टेम्परेचरला थंड करायचा. त्यावेळेस तो CO2 लिक्विड मध्ये न जाता डायरेक्ट सॉलिड मध्ये जातो. आल्या लक्षामध्ये? आणि हा कुठलाही प्रकारचा ओला नसतो. कळालं? ह्याचा फोटो मी तुम्हाला दाखवला. इट इज टू चेंज द सुपर कूल क्लाउड ड्रॉपलेट टू आइस क्रिस्टल in the laboratory and in the atmosphere by dropping the fillet of dry ice into cloud and causing a larger number of ice crystals to appear spontaneously. तर विमानाच्या मार्फत ढगांमध्ये ड्राय आईचं स्प्रे करायचं. ड्राय आइस is a solid frozen carbon dioxide at the temperature below 18°C. An aircraft dropped dry ice fillet of size 0.5 to 1 centimeter at the top of supercooled cloud. आता सुपरकूल्ड क्लाउड काय आहे ते बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. सुपरकूल्ड क्लाउड म्हणजे असं क्लाउड की ज्याचं टेम्परेचर 0°च्या खाली असते पण ते लिक्विड मध्ये असते. मग त्याच्यामध्ये असे ड्राय आईस टाकले की ते कंडेन्सेटिंग न्यूक्लिआय म्हणून ऍक्ट होतात. They fall through the cloud and result in a sheet of ice crystal. This method is reliable for stimulating the shower from the cumulus cloud, provided they are the top having the temperature lower than 5°C. ही जी मेथड आहे ही कोलमस क्लाउड जर असेल तर त्याच्यामध्ये स्प्रे करून जमते, कारण की तिथलं टेम्परेचर हे 5°च्या खाली असते पण वॉटर ड्रॉपलेट्स हे सुपर कोल्ड असतात. क्लाउड लिस्ट फॉर मोर दॅन 30 मिनिट्स, तर 30 मिनिटाच्या आतमध्ये पाऊस पडून जातो किंवा पाऊस पडायला चालू होऊन जातो. ओके, ठीक आहे. तर ह्याला म्हणायचं ड्राय आईस सीडिंग. ओके, इट मीन्स इट इज द -80°C and evaporate but does not melt. ओके, हे वितळत नाही. ह्याचं डायरेक्ट रूपांतर जर ड्राय आईसचं रूपांतर डायरेक्ट वाफेमध्ये म्हणजे CO2 मध्ये गॅस मध्ये होऊ शकतं, लिक्विड मध्ये होत नाही. हे आईस मेल्टिंग होत नाही, वितळत नाही. Artificially are commonly used for cloud seeding with the dry ice. ओके, ठीक आहे. Artificial fly across the top of the cloud 0.5 to 1 centimeter dry ice fillet are released in a steady stream. While sailing through the cloud, the sheet of ice crystals is formed, and from these ice crystals, the rain occurs. ह्याच्या आजूबाजूला पाण्याचा थेंब बनतो आणि पाऊस पडतो. This method is not economical, as 250 kg of dry ice is required for seeding of one cloud. एक ढग पासून पाऊस पाडण्यासाठी एका ढगावर 250 किलो ड्राय आईसचं स्प्रे करावं लागतं, की ज्याचा डायमीटर 0.5 ते 1 सेंटीमीटर आहे. त्यामुळे ही खूप खर्चिक बाब आहे. एक तर तुम्हाला खाली लॅब मध्ये ड्राय आईस बनवावा लागेल, नंतर तो विमानामध्ये भरावा लागेल, विमान तिथं उडवून त्या ढगावर स्प्रे करावा लागेल आणि नंतर पाऊस पडेल. त्यामुळे इट इज अ कॉस्टली मेथड. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मेथड आहे सिल्वर आयोडाइड सीडिंग. सिल्वर आयोडाइड, द मायन्यूट क्रिस्टल ऑफ सिल्वर आयोडाइड produced in the form of smoke act as an epicenter forming nuclei at the temperature below 5°C to produce enormous number of nuclei. ओके, तर 10⁻⁻ पर ग्रॅम ऑफ सिल्वर आयोडाइड. ओके, एवढ्या प्रमाणामध्ये सिल्वर आयोडाइड वापरलं जातं. 10⁻15 ग्रॅम सारखं. तर मायन्यूट क्रिस्टल ऑफ सिल्वर आयोडाइड, ओके, ह्याचा धूर होतो. ओके, धूर, आणि त्याच्यामध्ये सिल्वर आयोडाइडचे बारीक 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 क्रिस्टल असतात आणि ते ढगावर स्प्रे केल्यानंतर when this smoke is introduced in a super cooled cloud, some ice crystal appear when the temperature fall below -4°C, but its formation rapidly increases with decreasing the temperature. Okay, cloud seeding by silver iodide is done either from the ground generator or from the airborne generator. म्हणजे जमिनीवर सुद्धा मोठी मोठी मशीन असतात, त्यातनं सिल्वर आयोडाइडचा धूर ढगांपर्यंत पोहोचवला जातो. वाटल्यास त्याचा मी फोटो किंवा व्हिडिओ तुम्हाला पाठवून देईन, किंवा ढगामध्ये विमानातनं सुद्धा स्प्रे केलं जातं. सबस्टन्स अदर दॅन सिल्वर आयोडाइड. आता मात्र फक्त सिल्वर आयोडाइडच वापरतात का? लेड आयोडाइड, क्युप्रिक आयोडाइड,
क्युप्रिक सल्फाइड, अमोनियम क्लोराइड, कॅल्शियम आयोडाइड, बऱ्याच किंवा आपला जे सोडियम क्लोराइड आहे, जे मीठ आहे घरातलं, ते सुद्धा तुम्ही स्प्रे करू शकता. ओके, ठीक आहे. बघा खाल्लं सिल्वर आयोडाइड रिलीज बाय द प्लांट ग्राउंड बेस्ड जनरेटर. ओके, तर जमिनीवरनं जनरेटर असतात, त्याच्यामधनं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये धूर तयार केला जातो. तो धूर ढगामध्ये पोचतो आणि पाऊस पडतो, किंवा विमानातनं ते ढगावर स्प्रे केलं जातं. सिल्वर आयोडाइड पार्टिकल रीच द टार्गेटेड क्लाउड. सिल्वर आयोडाइड इन द फॉर्मेशन ऑफ आइस क्रिस्टल. नाव सिल्वर आयोडाइड स्प्रे केलं की पाण्याचे थेंब किंवा आइस क्रिस्टल बनायला चालू होतात आणि ते बनले थेंब बनतो आणि खाली येतो. नाव टू हेवी टू रिमेन इन द एअर, द आइस क्रिस्टल देन फॉल, ऑफन मेल्टिंग ऑन देअर वे डाऊन टू फॉर्म अ रेन. आणि आइस क्रिस्टल वातावरणामध्ये येता येता ते वितळतात आणि त्यापासून पाऊस पडायला चालू होतो. वार्म क्लाउड सीडिंग, इट इज द प्रोसेस इन विच nuclear droplets grow to readily, okay, of several micron in collision between the drop, one drop to having grow about 14 micron diameter. तर वॉर्म क्लाउड म्हणजे काय? ज्या क्लाउडचं टेम्परेचर 0 डिग्री पेक्षा जास्त असतं त्याला आपण वॉर्म क्लाउड म्हणतो. ओके, सो काय म्हणलंय? इट इज द प्रोसेस इन विच nuclei of the droplet grow to readily of several micron in a collision between the drop to drop. Collision म्हणजे काय? दोन मायन्यूट ड्रॉपलेट एकत्र येऊन बनणे, याला म्हणायचं कोलिजन. कोलिजन म्हणजे काय? एकमेकांना चिकटणे. They are capable of colliding with and sweeping up a smaller droplet in their path. म्हणजे त्याच्या पाथ मध्ये जर बारीक बारीक ड्रॉपलेट्स असतील तर ते एकत्र येतात आणि पाऊस पडायला चालू होतो. Once the droplet ignored, the collision process is mainly responsible for the growth of raindrop in a warm cloud. Okay, in this case, the seeding would be based on the assumption that presence of comparatively large water droplet is necessary to initiate the collision process, and some clouds do not precipitate or do not sow sufficiently due to the absence of larger water droplet. बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का? ढगांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वॉटर वेपर असते, पण जर तिथं वॉटर वेपर जे आहे त्याचे वॉटर ड्रॉपलेट बारीक बारीक बनवून ते एकत्र येऊन त्याच्यापासून एक मोठा वॉटर ड्रॉपलेट बनला पाहिजे, त्याच वेळेस पाऊस पडू शकतो. लक्षामध्ये, ठीक आहे. दिस डिफिशियन्सी काय कॅन बी रिमेडिएड बाय इंट्रोड्युसिंग द क्लाउड वॉटर ड्रॉपलेट इन हायड्रोस्कोपिक न्यूक्लियर. तर आता तुम्ही म्हणसाल वॉर्म क्लाउड सीडिंग साठी मग काय करायचं? तर त्याच्यामध्ये साल्ट पार्टिकल ऑफ 3 मायक्रॉन बिकम 3 मायक्रॉन पार्टिकल इन अ सॅच्युरेटेड एअर क्लाउड. मग ह्याच्यामध्ये जे आपण जे मीठ खातो, ओके, जे आपण मीठ खातो म्हणजे आमटी चपाती भाजीमध्ये जे मीठ टाकतो सोडियम क्लोराइड, ते मीठ पाण्यामध्ये विरघळवायचं आणि ते मिठाचं सोल्युशन ज्याला ब्रायन सोल्युशन, मीठ जर पाण्यात विरघळलं त्याला ब्रायन सोल्युशन म्हणतात, ते जाऊन ढगात स्प्रे करायचं. Water droplet of 20 to 30 micron introduced in the cloud through the aircraft विमानाने at the rate of 30 gallons per minute. 30 गॅलन, एक गॅलन म्हणजे जवळपास 3.5 ते 4 लिटर म्हणजे 1 गॅलन. ओके, तर एका ढगामध्ये 30 गॅलन म्हणजे गुणिले 4 म्हणजे 120 लिटर मिठाचं पाण्याचं स्प्रेइंग करायचं. ओके, कॅन बी इफेक्टिव्ह फॉर ऑब्टेनिंग द रेन. The experiment have clearly established that cloud seeding with the silver iodide or dry ice in the case of cold cloud and sodium chloride or minute water droplet in the case of warm cloud can stimulate the rain forming process. तर जर क्लाउड कूल क्लाउड असतील ज्याचं टेम्परेचर 0 डिग्री पेक्षा खाली असेल तर त्यातल्या कूल क्लाउड मध्ये किंवा सुपर कूल्ड क्लाउड मध्ये सिल्वर आयोडाइड किंवा ड्राय आईस वापरायचा आहे. ओके, तिथं आइस क्रिस्टल डेव्हलप झाले पाहिजे. ओके, ठीक आहे. आणि ज्या वॉर्म क्लाउड आहे ज्याचं टेम्परेचर 0 डिग्री पेक्षा थोडस जास्त आहे त्या क्लाउड मध्ये मिठा सोडियम क्लोराइड वापरायचं आहे. सो ऑल अबाउट प्रोसिजर इज नोन ॲज आर्टिफिशियल रेन मेकिंग टू बेनिफिट द फार्मर फ्रॉम द ड्राउट सिच्युएशन. तर हे जे आहे हा प्रयोग अमेरिकेमध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेला होता किंवा औरंगाबाद मध्ये पण झालेला होता.
ती विमानं आपल्या देशामध्ये नव्हती, आपण अमेरिकेकडे मागवलेली होती. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मागच्या 2-3 वर्षापूर्वी दुष्काळ पडलेला होता, त्या पद्धतीनं हे आर्टिफिशियल रेन मेकिंग आपण केलेलं होतं. आता हे इट इज आता हे तुम्हाला लोक जास्त प्रमाणामध्ये वापरत का नाही, तर लक्षात ठेवा, आर्टिफिशियल रेन मेकिंग डज नॉट गिव्ह 100% गॅरंटी ऑफ रेनफॉल. समजा तुम्ही ढगामध्ये सिल्वर आयस किंवा सोडियम क्लोराईड स्प्रे केलं, 100% पाऊस पडेल ह्याची गॅरंटी नाही. दुसरी बाब, ढग इट इज कॉन्स्टंटली मुव्हिंग फेनॉमेना. ढग जे आहेत ते कंटिन्युअसली वाऱ्याबरोबर वाहत राहतात. त्यामुळे तुम्ही एका जागेवर स्प्रे केलं आणि ढग जाऊन दुसऱ्या जागेवर पडला पाऊस, तरी सुद्धा गॅरंटी नाही की तो दुष्काळी भाग जो आहे तिथंच पाऊस पडेल. कदाचित पुढे पडेल, कदाचित मागे पडेल. तिसरी बाब, ढगांमध्ये किती मॉइश्चर आहे किंवा किती वॉटर वेपर आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, हे करावं लागतं, रडर बसवावं लागतं. रडार, ते रडर स्कॅन करतं ढगांना, नंतर विमानाने उडायचं आणि ते जाऊन स्प्रे करायचं. तर ही खर्चिक म्हणजे पैसे जास्त लागतात. 100% गॅरंटी नसल्यामुळं आपल्या देशामध्ये एवढं पॉप्युलर नाहीये क्लाउड शेडिंग. पण अमेरिकन असतील, चायना असेल, जपान असेल किंवा युरोपियन कंट्रीज असेल, तिथं हे बऱ्यापैकी वापरतात. ज्या भागात पाऊस कमी पडतो त्या ठिकाणी ते क्लाउड शेडिंग करतात. आपल्याकडे काही एवढं करत नाहीत. आपल्याकडे एकदा दोनदा हा प्रयोग ट्राय केलेला आहे. ओके, तर आय होप तुम्हाला कळालं असेल व्हॉट एव्हर आय एम ट्राय टू. आहे की मला काय म्हणायचं होतं ते. ओके, ठीक आहे. तर आता आपण बघणार आहे मान्सून रेनफॉल व्हेरिएबिलिटी. आपल्या देशामध्ये मान्सून कसा येतो, कुठनं येतो, कसं होतं. सो त्याच टॉपिकचा पार्ट आहे. इंडियन कॉन्टिनेंट रिसीव्ह इट्स अॅन्युअल रेनफॉल बाय पेनिसुलर peculiar mean strange or unusual phenomena known as monsoon. It consists of series of cyclones that arise in Indian Ocean. These travel in a northeast direction and either in a peninsular India along with the west coast. तर मान्सून ह्याचा अर्थ आहे की वाहणारं वारं. ओके, मान्सून वाहणारं वारं, wind is blowing from one place to another place with the help of cloud. The most important of these cyclones usually occur from June to September, resulting in a summer monsoon or north southwest monsoon. These followed by second rainy season from October to December. A third and fourth rainy season occurred from January to February and from March to May respectively. आपल्याकडे 4 प्रकारे मान्सून पडतो. पहिला मान्सून असतो साऊथ वेस्ट मान्सून, जो जून जुलै ऑगस्ट मध्ये पडतो. दुसरा असतो रिटर्न मान्सून, ज्याला नॉर्थ ईस्ट मान्सून म्हटला जातो, तो सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये पडतो. नंतर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी मध्ये हिवाळी पाऊस पडतो आणि एप्रिल मे मध्ये पावसाळी पाऊस पडतो. असा 4ही प्रकारे आपल्या देशामध्ये पाऊस पडतो. तर सगळ्यात जास्त पाऊस जो असतो आपल्या देशामध्ये तो आहे साऊथ वेस्ट मान्सून. आता कसा येतो तो तुम्हाला मी सांगतो. ओके, पहिल्यांदा मॅप बघा. हा साऊथ वेस्ट मधून, बिकॉज इन मंथ ऑफ
नाही नाही येत. ओके, ठीक आहे. ओके, तर आपण एक काम करूया. तुम्हाला 12:40 झालेले आहेत. तर तुम्हाला एकच मिनिट संपूर्ण पार्ट देऊ. तर बे ऑफ बेंगॉल आणि अरेबियन सी ह्या दोन भागातनं जून मध्ये 1 जूनच्या जवळपास मान्सून पहिल्यांदा केरळमध्ये दाखल होतो. ओके, फर्स्ट मान्सून रिचेस टू द केरला. ओके, आणि पश्चिम बंगालमध्ये कलकत्ता, त्रिपुरा, मिझोरम, मेघालय मार्फत हा देशामध्ये येतो. तर अरेबियन सी ब्रांच म्हणजे क्लाउड ढग आणि पश्चिम बंगालच्या उपसागरावरनं ढग येतात आणि पुढे 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 देश कव्हर करत जातात. तर सगळ्यात पहिल्यांदा मान्सून हा अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेटांवर येतो. तो कधी येतो? जवळपास 14-15 मे मध्ये. म्हणजे आता अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप जी बेट आहेत तिथं मान्सून आलेला आहे. साऊथ वेस्ट, कारण हा दक्षिणेकडून येतो पण याला साऊथ वेस्ट मान्सून म्हणतात. ओके, आणि पश्चिमेकडे चाललेला असतो. त्याच्यानंतर पहिल्यांदा मान्सून केरळमध्ये येतो 1 जून ते 4 जूनच्या जवळपास, आणि त्यानंतर मग गोव्यातनं कर्नाटकातनं महाराष्ट्रामध्ये येतो. ओके, महाराष्ट्रामध्ये जवळपास 10 जूनच्या जवळपास येतो. महाराष्ट्र कव्हर करत 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 20-25 जून पर्यंत पुन्हा गुजरात, मध्य प्रदेश करत दिल्लीकडे जातो, आणि इकडे पश्चिम बंगालमधनं मान्सून पुन्हा बिहार, झारखंड, छत्तीसगड करत करत दिल्लीला जातो. तर अरेबियन सी आणि बे ऑफ बेंगॉल ब्रांच या दोन्ही ब्रांच मधनं मान्सून दिल्ली पर्यंत पोहोचतो आणि पुढे काश्मीर पर्यंत जातो. आता पलीकडं सगळीकडे सह्याद्रीच्या हिमालयाच्या डोंगर रांगा आहेत. तर त्या हिमालयाला थटतो. ओके, मान्सून. तर तोपर्यंत 2-2.5 महिने ह्या पाऊस पडतो. ह्याला म्हणायचं साऊथ वेस्ट मान्सून. आपल्या देशामध्ये जेवढा पाऊस पडतो त्यापैकी 80 ते 85% पाऊस हा साऊथ वेस्ट मान्सून पडतो आणि सगळीकडे पडतो. ओके, आता तुम्ही म्हणता राजस्थानमध्ये पाऊस का कमी पडतो? तर राजस्थान हे एका कोपऱ्यात राज्य आहे, त्याला कुठलाही समुद्र किनारा नाही, त्यामुळे राजस्थानमध्ये जास्त पाऊस पडत नाही. ओके, दुसरी बाब, सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडतो? तर चेरापुंजी, त्याचं आता नाव बदललेलं आहे, मोसिन रमण केलेलं आहे. तिथं जवळपास 11,000 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. मोसिन रमण नाव केलंय चेरापुंजीचं. ओके, तर ते मेघालयामध्ये आहे. तर मोसिन रमण किंवा चेरापुंजी जुनं नाव, तिथं 11,000 मिलीमीटर पाऊस पडतो. आता तुम्ही म्हणसाल सर आपल्या देशाचा ऍव्हरेज रेनफॉल किती आहे? तर आपल्या देशाचा ऍव्हरेज रेनफॉल आहे 1194 मिलीमीटर. लिहून ठेवा, 1194 मिलीमीटर एवढं ऍव्हरेज रेनफॉल आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी आपल्या देशामध्ये अंदाजे ऍव्हरेज आहे आपलं 1194 मिलीमीटर. काय वेळेस जास्त पडतो, काय वेळेस कमी पडतो, पण ऍव्हरेज आपलं 1194 मिलीमीटर एवढं रेनफॉलचं ऍव्हरेज आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. त्याच्यानंतर सगळीकडे चांगल्या प्रकारे पाऊस पडतो, आणि त्याच्यानंतर आता 1 मिनिट मी जरा थेअरी सांगतो तुम्हाला. मी बिगिनिंग ऑफ द इयर टेम्परेचर ऑफ इंडियन पेनिन्सुला
रॅपिडली राईज अंडर द इन्क्रीजिंग हीट ऑफ द सन. म्हणजे उन्हाळ्यामध्ये भारताचं टेम्परेचर तापायला चालू होतं. मिनिमम बॅरोमेट्रिक प्रेशर इज एस्टॅब्लिश्ड इन द इंटेरियर पार्ट ऑफ पेनिन्सुला फ्रॉम द मंथ ऑफ मार्च. मार्च महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जमिनीचं टेम्परेचर वाढायला चालू होतं. वेस्टर्ली विंड प्रिवेल ऑन द वेस्ट ऑफ केरला अँड साऊथ विंड ऑन द वेस्ट ऑफ आंध्र प्रदेश, ओरिसा अँड बंगाल. ओके, तर ह्या वारं व्हायला चालू होतं. ड्युरिंग एप्रिल अँड मे द रिजन ऑफ हाय टेम्परेचर इज शिफ्टेड टू द नॉर्थ. आणि एप्रिल मे मध्ये साऊथ मध्ये जे लो टेम्परेचर असतं ते नॉर्थ कडे जातं आणि नॉर्थ कडे भयानक गरमी होते, उष्णता होते आणि लो प्रेशर एरिया क्रिएट होते. अप्पर साइड सिंध, लोअर पंजाब अँड वेस्टर्न राजस्थान, these area become a minimum barometric pressure which the monsoon wind are directed. आणि त्यामुळे नॉर्थ भागामध्ये लो प्रेशर एरिया क्रिएट होतो आणि समुद्रावरनं वारं त्या साइडला व्हायला चालू होतं. द वेस्टर्न ब्रांच ऑफ साऊथ वेस्ट मान्सून टच द नॉर्थ कर्नाटक, साऊथ महाराष्ट्र अँड देन इट मेक वे टू द गुजरात. पहिल्यांदा मान्सून अंदमान निकोबार पासून येऊन पुन्हा कर्नाटकामध्ये घुसून कर्नाटक गोव्यातून महाराष्ट्रात येत गुजरातकडून वर जातो. Where the southwest monsoon is fully operating on the western India branch, त्याला म्हणायचं बे ऑफ बेंगॉल ब्रांच. पश्चिम बंगालकडून सुद्धा एक ब्रांच येते, म्हणजे आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम आणि पश्चिम बंगालकडून एक ब्रांच येते. इट कॅरीज अ रेन टू द बर्मा नॉर्दर्न पोर्शन ऑफ द ईस्ट कोस्ट ऑफ इंडियन बंगाल, आसाम अँड होल नॉर्थ ईस्ट इंडिया. तर साऊथ वेस्ट मान्सून कडून 85 ते 90% पाऊस पडतो. आता हे झालं. आता मान्सून रिटर्न मान्सून किंवा माघारी कसा मान्सून फिरतो. आता काय सांगितलेलं आहे तुम्हाला, हा मान्सून जून, जुलै, सप्टेंबर मध्ये सगळ्या देशामध्ये पडतो. सप्टेंबर मध्ये पुन्हा जाऊन हिमालयाला थटतो. आता हिमालय माउंटन हे खूप उंच आहे. ओके, हिमालयाला थटला की त्यावेळेस काय होतं, उलट होतं. समुद्रावर लो प्रेशर एरिया क्रिएट होतो आणि जमिनीवर हे मान्सूनचं वारं गेल्यामुळे हाय प्रेशर एरिया क्रिएट झालेला असतो. आणि वारं आता पुढे जाऊ शकत नाही, कारण की इट इज द हिमालयन माउंटन क्रिएट ऑब्स्टॅकल. हिमालयाच्या डोंगराला वारा थटलं की त्याच्या पुढे जात नाही आणि तोपर्यंत समुद्रावर लो प्रेशर एरिया क्रिएट झालेला असतो आणि लँडवर हाय प्रेशर एरिया असतो. वारं फिरतं उलट, ह्याला म्हणायचं नॉर्थ ईस्ट मान्सून. ओके, इथं बाणांचे डायरेक्शन दाखवलेले आहेत. वारं फिरतं उलट आणि आपल्या देशात मान्सून माघारी फिरायला चालू होतो. त्याला परतीचा मान्सून म्हणतात. मान्सून माघारी जातो. तो कधी चालू होतो, सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये चालू होतो आणि तो मान्सून माघारी निघायला चालू होतो. ओके, त्याला काय म्हणायचं, नॉर्थ ईस्ट मान्सून. ड्युरिंग द सप्टेंबर अँड एंड ऑफ द साऊथ वेस्ट मान्सून पेनिट्रेट टू द नॉर्थ वेस्ट इंडिया बट स्टे ऑन फॉर फुल मंथ इन Bangla. On the account the increase in the barometric pressure in the northern India, there is a shift of barometric pressure from the southeast to the northeastern wind began to flow from the east coast. तर जे हाय प्रेशर एरिया पहिल्यांदा जमिनीवर होता, लो प्रेशर एरिया, तिथं आता हाय प्रेशर एरिया होतो आणि समुद्रावर लो प्रेशर एरिया क्रिएट होतो. त्यामुळे मान्सून जो आहे तो माघारी यायला चालू होतो. दिस चेंज ब्रिंग अ हेवी अँड कंटिन्युअस रेनफॉल. SCRT स्क्रीनला टच करू नको. रेनफॉल टू द साऊदर्न अँड साऊदर्न ईस्ट पार्ट ऑफ रेनफॉल. तर हा जो परतीचा मान्सून आहे किंवा रिटर्न मान्सून आहे तो केरळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये किंवा तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो. तर रिटर्न मान्सून किंवा माघारी जाणाऱ्या मान्सून बद्दल साऊथ इंडियामध्येच पाऊस पडतो बऱ्यापैकी. केरळमध्ये आणि तमिळनाडूमध्ये किनारपट्टीवर किती पाऊस पडतो, जवळपास 15 ते 20% पाऊस पडतो. सगळ्यात जास्त पाऊस हा साऊथ वेस्ट मान्सूनच पडतो. त्यानंतर आला विंटर रेनफॉल. इट इज रिस्ट्रिक्टेड मोर इन नॉर्दर्न इंडिया अँड इट इज रिसीव्ड इन अ फॉर्म ऑफ स्नो अँड हेअर. हिवाळ्यामध्ये पण बर्फवृष्टी किंवा पाऊस पडतो, पण ते कुठं पडतं, पंजाब मध्ये, काही भागामध्ये, राजस्थानमध्ये, सेंट्रल इंडियामध्ये. वेस्टर्न डिस्टर्बन्स इज अ डॉमिनंट फॅक्टर फॉर द रेन ड्यूरिंग दिस मंथ इन नॉर्थ वेस्ट इंडिया. तर काही ढग जे शिल्लक राहिले असतात, जे पाऊस माघारी गेलेले नसतात, ते थोडाफार पाऊस हिवाळ्यामध्ये पडतात. ओके, आणि शक्यतो कुलू मनाली, शिमला, काश्मीर मध्ये पण वृष्टी होते. समर रेनफॉल, उन्हाळ्यामधला पाऊस. In summer rainfall, it is received from the March, May to the local storm. छोटी छोटी वादळं होतात, त्यामुळे उन्हाळ्यात पाऊस पडतो. आता जो पाऊस पडलेला आहे त्याचा सुद्धा चक्रीवादळं पश्चिम बंगालमध्ये तयार झालेली आहेत. It is mostly received in a southern east peninsula and in Bengal.
the western India does not generally receive the rainfall. तर जो पश्चिम महाराष्ट्र आहे, पश्चिम भारत आहे, तिकडे काय पाऊस पडत नाही, पण महाराष्ट्र असेल, साऊथ इंडिया असेल, या भागांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये उन्हाळ्यात पाऊस पडतो. तो कशामुळे पडतो तर सायक्लोनिक अचानक चक्रीवादळ निर्माण होतात आणि त्यात पाऊस पडतो. त्याला आपण काय म्हणतो उन्हाळी पाऊस. आता ऍग्रिकल्चरल सीझन, ऍग्रिकल्चरचे 3 सीझन्स आहेत लक्षात ठेवा मुलांना. पहिला आहे खरीप. खरीप म्हणजे काय? इट इज अ पिरियड बिटवीन जून टू मिड ऑफ ऑक्टोबर. ज्यावेळेस रेनफॉल पडत असतो त्याला रेनी सीझन पण म्हणतात, त्याला म्हणतात खरीप. हॅव्हिंग अ हाय ह्युमिडिटी, क्लाउडी वेदर अँड मीडियम टेम्परेचर. ओके, द क्रॉप कल्टिवेटेड ज्वारी, बाजरी, सोयाबीन, ग्राउंडनट, तर याला म्हणायचं खरीप सीझन. तर आपल्या ऍग्रिकल्चर मध्ये 3 सीझन आहेत, खरीप, रब्बी आणि समर. खरीप म्हणजे काय? पावसाळी. ओके, जून ते जून, जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यामध्ये जो सीझन असतो त्याला खरीप सीझन म्हणतात, म्हणजेच पावसाळा. ओके, ज्यावेळेस ह्युमिडिटी भरपूर असते आणि ज्वारी, बाजरी, सोयाबीन, ग्राउंडनट ही पिकं आपण लावतो त्यावेळेस त्या पिकांना उष्णदमट वातावरण लागतं. नेक्स्ट आहे रब्बी सीझन. रब्बी म्हणजे हिवाळा. इट इज द पिरियड बिटवीन मिड ऑक्टोबर टू द फेब्रुवारी मंथ. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी मोस्टली अ विंटर सीझन हॅव्हिंग अ मीडियम ह्युमिडिटी, मध्यम ह्युमिडिटी आणि कूल वॉटर, थंड वातावरण, लो टेम्परेचर. तर त्यामध्ये कुठलं पीक असतं? गहू, हरभरा, वाटाणा. त्यानंतर उन्हाळा येतो. इट इज द पिरियड बिटवीन मार्च टू मे. ओके, मार्च, एप्रिल, मे मंथ मोस्टली इन समर सीझन, त्याला उन्हाळा म्हणतात. वेअर द लो ह्युमिडिटी, ह्युमिडिटी कमी आणि अतिशय उष्ण टेम्परेचर, हॉट टेम्परेचर, त्याला म्हणतो आपण समर सीझन. तर अशा पद्धतीनं हे 3 प्रकारचे सीझन्स आहेत. ओके, आणि या 3 प्रकारच्या सीझन्स नुसार आपल्याकडे क्रॉपची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते. आणि शेवटचा पॉइंट आहे या टॉपिकचा हायड्रोलॉजिकल सायकल, जलचक्र. द कंटिन्युअस सर्क्युलेशन ऑफ वॉटर अमंग द हायड्रोस्फिअर, एटमॉस्फिअर अँड लिथोस्फिअर, याला म्हणतो आपण हायड्रोलॉजिकल सायकल. आता हे तुम्हाला 10 वेळा शिकवलेलं आहे, तुम्ही बेसिकली शिकलेला पण आहात. ओके, आता मी इथं तुम्हाला पण डबल एकदा रिव्हिजन देतो. ओके, 5 मिनिटाचं काम हायड्रोलॉजिकल सायकल. तर इथं एकच मिनिट मला मार्कर घेऊ द्या, स्पॉटलाइट घेऊ. ओके, तर इथं तुम्हाला माझा पॉइंटर दिसतोय. समुद्राच्या पाण्याचं वाफेत रूपांतर होतं, त्याच्यापासून ढग बनतात. वाऱ्यामुळे ढग समुद्राकडून जमिनीकडे येतात. जमिनीवर ज्या ठिकाणी थंड वातावरण भेटतं, जमिनीवर ज्या ठिकाणी थंड वातावरण भेटतं तिथं पाऊस पडतो. तो जमिनीवर पडतो, डोंगरावर पडतो. काही पाऊस हा जमिनीमध्ये मुरतो, ज्याला आपण ग्राउंड वॉटर रिचार्ज म्हणतो. आणि काही पाऊस व्हायला लागतो. तर काही पाऊस जमिनीमध्ये मुरतो, काही पाऊस नदी नाल्या ओढ्यांमध्ये साठवला जातो, धरणांमध्ये साठवला जातो, आणि काही पाऊस वाहत जाऊन समुद्राला मिळतो. तर हे जे चक्र आहे, ही जी सायकल आहे, त्याला म्हणायचं हायड्रोलॉजिकल सायकल. पुन्हा एकदा रिपीट करतो. समुद्रावरनं, नदी नाल्या ओढ्यांवरनं पाण्याचं होतं बाष्पीभवन. पाण्याचं बाष्पीभवन होऊन त्याचे बनते वाफ आणि त्याचे म्हणतात ढग. ते ढग वाऱ्यामुळे समुद्रावरून जमिनीकडे येतात. जमिनीवर ज्या ठिकाणी त्यांना थंड वातावरण भेटतं त्यामुळे तिथं तो पाऊस पडतो. पाऊस जमिनीवर पडल्यानंतर बर्फ पण पडतो. ओके, बर्फ वितळून सुद्धा त्याचं पाणी होतं आणि पावसाचं पाणी काही अंशी जमिनीमध्ये मुरतं, त्याला म्हणतो आपण इन्फिल्ट्रेशन. जमिनीमध्ये पाणी मुरतं आणि तेच पाणी आपण पुन्हा विहिरीमधून काढून शेताला देतो. काही पाणी नदी नाल्या ओढ्यांमध्ये साठवलं जातं आणि काही पाणी नदी नाल्या ओढ्यांमध्ये वाहत जाऊन समुद्राला भेटतं. तर ही जी सायकल आहे किंवा ही जी चेन आहे, इट इज कॉल्ड ॲज अ हायड्रोलॉजिकल सायकल. ओके, सो हिअर इज द एंड ऑफ टुडेज टॉपिक. इफ यू हॅव एनी डाऊट, जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला विचारा. ओके, ठीक आहे, विचारा. कोणाला काही शंका आहेत का? ओके, कोणाला काही शंका असतील तर विचारा.
विषयाला कोणाला काही शंका आहेत का? काय डाऊट आहे का? कोणाला काही शंका नाहीये? एकच मिनिट मग मला अटेंडन्स घेऊ द्या. तर आपला मिडचा सिलेबस मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेला आहे. ओके, मिडचा सिलेबस जे पहिले आपले 7 टॉपिक आहेत, फर्स्ट 7 टॉपिक तेवढाच आहे आपला मिडचा सिलेबस. तर तेवढाच आहे आपला मिडचा सिलेबस. ठीक आहे. बाकी 9, 10, 7, 8, 9, 10 हे टॉपिक आहे सध्या मी मिडला